हरिओम. आज मंगळवार 9 जून 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगतात की वासना नाश हाच मोक्ष. ऐकूया. पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार. कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे. मला सुख व्हावं हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव, जिवंतपणे मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती, अशी मोक्षाची व्याख्या करता येईल. खरोखर भगवंताजवळ काय कमी हो? एक आपलं मन त्याला द्यावं आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी. काळजी करणं म्हणजे भगवंतावर भरोसा नसणं, प्रारब्धावर देह टाकणं ही खरी संन्यास वृत्ती. वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही, त्याला काय करणार? माझं समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असं आपल्याला वाटतं. हेच आपलं चुकतं ना. हवं पण संपलं नाही तोपर्यंत समाधान नाही. हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही. हे सर्व रोगांचं मूळ आहे आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार. आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी. प्रत्येकाला वाटतं मी श्रीमंत व्हावे, पण किती जण तसे होतात? म्हणजे ही निराशाच नाही का? प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे. नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. उलट भिकाऱ्याचे काम करणाऱ्याने जर ते उत्तम केले तर लोक त्याचं कौतुक करतात. तसं प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय, कुणी गरीब असला काय, याला महत्त्व नसून त्याने भगवंताचं अनुसंधान किती ठेवलं याला खरं महत्त्व आहे. आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. विषयावर जोपर्यंत तुमचे सुख अवलंबून आहे तोपर्यंत भक्तीचं खरं सुख मिळत नाही. एक भगवंतच मनापासून हवा असं वाटलं म्हणजे तो प्राप्त होतो. मी करतो असं कधीच म्हणू नये. मी आपल्या तपश्चर्याने भगवंताला पाहीन असं जो म्हणतो त्याला भगवंताचं दर्शन होणं कठीण. विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते, त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागली पाहिजे, लागावी. आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणं शक्य आहे हे प्रथम पाहावं. परमार्थ समजून जो त्याचे आचरण करेल त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचं कारण उरणारच नाही. हवं नको याचा आग्रह नसावा, यातच वासनेचं मरण आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.